मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनीने काव्याला विचारलेलं असतं, तू पार्थच्या प्रेमात वगैरे पडली आहेस का? त्यावरती काव्याला काय उत्तर द्यावं कळत नाही. मग आता ती हुशारीनेच उत्तर देते आणि म्हणते, काकू अहो तुमचा मुलगा आहेच असा. कोणतीही मुलगी सहजच त्यांच्या प्रेमात पडेल, पण मी अजूनही त्यांच्या प्रेमात पडलेली नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे, पण अगं हे सगळं त्यावेळी तुम्हाला असंच वाटत असेल ना, हे सर्व एफर्ट्स मी त्यांच्यासाठी का घेतीये? त्यावेळी मानिनी म्हणते, हो अगं मला तेच विचारायचंय. तेव्हा काव्या आपली चूक कबूल करत म्हणते, काकू गेली 1 महिना झालाय माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय. कारण माझं वागणं, माझं बोलणं आणि माझी चिडचिड या सगळ्याचा खूप मनस्ताप झालाय त्यांना. आता उशिरा का होईना हे मला कळलंय. त्यामुळे मला असं वाटतंय आता माझ्याकडून अशा काही गोष्टी घडल्या पाहिजेत ज्यामधून त्यांना आनंद मिळेल आणि ते खुश होतील, म्हणूनच हा प्रयत्न. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ना प्रेम वगैरे, ते अजून तसं काही नाही आहे काकू. मग आता मानिनी म्हणते, हरकत नाही, पण तुझा हाच स्वभाव मला काव्या खूप म्हणजे खूप आवडतो, अगदी स्पष्टपणे बोलण्याचा. कारण मी जितक्या स्पष्टपणे तुला विचारलं तितक्याच स्पष्टपणे तू मला उत्तरसुद्धा दिलंस. खूप छान वाटलं. हरकत नाही, तू पार्थच्या प्रेमात अजून पडलेली नाही आहेस, मी समजू शकते. अगं तुझं आणि पार्थचं लग्न अशा परिस्थितीमध्ये झालंय ना की तुम्हा दोघांना एकमेकांना ओळखून घेण्यातच खूप वेळ लागणार आहे. पण माझं तर मत असंच असतं की लग्नानंतर होईलच प्रेम. तेव्हा काव्या अगदी धक्क्यानेच मानिनीकडे पाहते. मग मानिनी म्हणते, माझं तरी असंच मत आहे हा, आणि मी देवाकडे ना रोज हेच मागणं मागते, तुझा व पार्थचा आणि जीवा व नंदिनीचा संसार अगदी मार्गी लागू देत आणि सगळं काही अगदी नीट होऊ देत. मी देवाकडे तेवढंच एक मागते, दुसरं काहीही नाही. आणि मला खात्री आहे की देव कधी ना कधी माझं नक्कीच ऐकेल. पण तू माझं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस हा, इट्स ओके, असं म्हणून मानिनी काव्याला समजावते. त्यानंतर आता त्या दोघीही साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतात. काव्या त्या फोडणीमध्ये साबुदाणा टाकते आणि व्यवस्थित असं हलवून घेते. मानिनी म्हणते, एक काम करतेस का तू? आता मी एक वाफ काढून घेते याची, आणि मग तेवढ्यात तू तयार होऊन ये, म्हणजे रेडीच होऊन ये, म्हणजे तुला तसंच जायला तिकडे ऑफिसमध्ये. तेव्हा काव्या विचारते, चालेल ना नक्की? मानिनी म्हणते, हो. मग काव्या पुन्हा थँक्यू सो मच म्हणून मानिनीचे आभार मानते. दुसरीकडे नंदिनी आता आनंद निवासमध्ये असते. तिच्या सर्व मैत्रिणीसुद्धा आणि जे सहकारी काम करत असतात ते सुद्धा. तेवढ्यातच मिस्टर आणि मिसेस महाजनी हे तेथे आलेले असतात. मग नंदिनी फुलांचा बुके देऊन दोघांचं स्वागत करते. तेव्हा मिस्टर महाजनी म्हणतात की खरंच अगदी सिम्पली ग्रेट, खूप छान मेंटेन केलं आहे तुम्ही. तेव्हा मिसेस महाजनी म्हणतात, हो ना, आणि अनेकदा होतं काय ना, लोक एक वेगळंच चित्र यांच्यासमोर उभं करतात आणि तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच असते, पण तुमच्या इथे तसं नाही आहे हां. मग मिस्टर महाजनीसुद्धा म्हणतात, तुम्हाला जो फंड दिलेला आहे त्यातील प्रत्येक पैशाचा तुम्ही हिशोब ठेवता आणि त्याचा उपयोगसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केला आहे. मग आता मिसेस महाजनीसुद्धा, आय एम रिअली व्हेरी इम्प्रेस, युअर कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणून नंदिनीचं खूप कौतुक करतात, तिच्या कामाचं कौतुक करतात. त्यानंतर आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मग मिस्टर महाजनी म्हणतात, पुढचं डोनेशन रिलीज करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा विचारा ना, असं नंदिनी म्हणते. तेव्हा मिस्टर महाजनी म्हणतात, हे पहा, तुम्ही कागदावर जी योजना दाखवताय त्या मानाने तुमचा स्टाफ हा छोटा म्हणजे खूप कमी आहे. तुम्हाला हे सगळं जमणार आहे का? तेव्हा नंदिनी आता म्हणते की ॲक्च्युली सर काय झालं ना, म्हणून ती प्रॉब्लेम काय आहे हे सांगणारच असते. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि म्हणतो, का नाही जमणार? अहो स्टाफ छोटा असेल ना तरीही नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत सर. तेवढ्यातच जीवा तेथे आलेला असतो. हे पाहून नंदिनीला आश्चर्य वाटतं. सगळा स्टाफ हा जीवाकडे पाहतच राहतो. फक्त स्टाफला जीवाचं हे सरप्राईज माहीत असतं. तेव्हा नंदिनी जीवाकडे खूप वेळ पाहत राहते. जीवासुद्धा तेवढ्याच प्रेमाने नंदिनीकडे पाहतो. हे काव्य आता ऑफिसमध्ये खिचडी घेऊन पोहोचलेली असते आणि म्हणते, कधी या बोक्याला खिचडी देऊन मी खाईल ना असं झाले, कारण मलाही तशी खूप भूक लागली आहे. पार्थ आपल्या सहकाऱ्यांना कामं सांगत असतो आणि मग त्यानंतर त्या दोघीही तेथून जातात. त्याचवेळी रम्या आवरून तेथे येते आणि म्हणते, चला
लंच टाईम निघूयात का आपण? तेव्हा पार्थ म्हणतो थांब ना जरा, आईने डबा वगैरे पाठवला असेल तर. त्यावेळी रम्या म्हणते नाही पाठवणार, कारण मी कळवले घरी नका पाठवू, आम्ही लंचला बाहेर जातोय म्हणून. तेव्हा पार्थचा नाईलाज होतो आणि मग त्याला रम्याबरोबर जावं लागतं. दुसरीकडे जीवा एकदम स्टाईलमध्येच आता येत असतो. त्याच्या हातात 2 पिशव्या असतात. त्याचबरोबर नंदिनीला कळतच नाही नक्की हा कशासाठी इथे आलाय. स्टाफ मात्र त्याला पाहून खूपच खुश असतो. जीवा सर्वांना आता छान अशी स्माईल देत नंदिनी समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा मिस्टर महाजनी विचारतात आय एम सॉरी, पण हे कोण आहेत? तेव्हा जीवा म्हणतो आय एम सॉरी सर, पण मी कोण आहे हे महत्त्वाचं नसून नंदिनी मॅम काय काय करतायत हे महत्त्वाचं आहे. आणि सर अहो तुम्ही यांच्या स्टाफच्या साईजवर जाऊ नका हां, कारण यांचा स्टाफ एवढा डेडिकेटेड आहे ना, ते अगदी कुठलंही काम वेळेच्या अगोदर पूर्ण करतात. कारण नंदिनी मॅडमने त्यांच्या स्टाफला अत्यंत प्रेमाने आणि समजावूनच ट्रेन केलंय. असं म्हणून तो नंदिनीकडे पाहता सततच आपल्या नंदिनीचं कौतुक करत बसतो. मग त्यावेळी नंदिनी आता काही बोलणार असते तेव्हा मिस्टर महाजनी म्हणतात नंदिनी मॅडम त्यांना बोलू देत ना जरा. तेव्हा जीवा म्हणतो ॲब्सोल्युटली सर. असं म्हणून तो आता नंदिनीबद्दल पुन्हा मिस्टर महाजनींना सांगू लागतो की ॲक्च्युली काय आहे ना सर, अहो नंदिनी मॅडमला त्यांचं कौतुक केलेलं फार आवडतच नाही. पण मी तुम्हाला सांगतोय आनंद निवास हे फक्त नावाला आनंद निवास नाहीये, तर इथली माणसं ना खरोखर खूप आनंदी आहेत. आणि त्यांच्या आनंदी चेहऱ्यामागे कोण आहेत माहितीये? नंदिनी मॅम आहेत. तेव्हा नंदिनीला जरा गडबडल्यासारखं होतं. मग आता ती हसूनच म्हणते मी काय म्हणते सर? तर जीवा आता अजिबात नंदिनीला बोलू देत नसतो. तो म्हणतो अहो मी जेव्हा आनंद निवासमध्ये आलोय ना तेव्हा इथलं वातावरण, इथली माणसं ही नेहमीच मला सुखी आणि समाधानी दिसतात. आणि अगेन या सगळ्याचं क्रेडिट ना नंदिनी मॅमलाच जातं, कारण त्यांना ना सगळ्यांना असं सोबत घेऊनच चालायचं असतं. हां कधी आता त्या माणसांवर रागवत असतील, म्हणजे त्यांच्या स्टाफवर, पण जेव्हा क्रेडिट घेण्याची वेळ येते ना तेव्हा नेहमीच ते आपल्या स्टाफला पुढे करतात. आता तुम्हाला सांगतोय म्हणून सर, या आनंद निवासमध्ये तरुण मुलं, म्हातारी माणसं किंवा लहान मुलं या सगळ्यांची इथे काळजी घेतली जाते. म्हणजे कोणाच्या घरचे प्रॉब्लेम्स असतील, कोणाच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम्स असतील आणि कोणाच्या लग्नाचे प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यांचीच काळजी घेतली जाते. आणि या सगळ्याचा विचार अगेन नंदिनी मॅमच करतात. आणि आजच्या काळात खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे सर. अहो तुम्हाला म्हणून सांगतो सर, कारण माणसाला खुश करणं खूप सोपं असतं, पण त्याला सुखी करणं ना खूप कठीण असतं. असं म्हणून तो नंदिनीकडे पाहतो, तर नंदिनी धक्क्याने जीवाकडे पाहते. तेव्हा आता तिलाही आठवतं की त्या दिवशीच मी डिवोर्स पेपर जेव्हा जीवाच्या हातात ठेवले तेव्हा मी हेच वाक्य जीवाला बोलून दाखवलं होतं. इकडे आता काव्या म्हणते ही लिफ्टसुद्धा किती वेळ झालाय अजून आलेली नाहीये. ही लिफ्टसुद्धा ना या बोक्यासारखीच आहे, अगदी स्लो. त्याला माहिती आहे का मी आली आहे त्याच्यासाठी एवढी खिचडी घेऊन. मग आता दुसरीकडे पार्थ आणि रम्या हे दोघेही निघालेलेच असतात. लिफ्टजवळ येतात, पण पार्थचा मोबाईल केबिनमध्येच विसरल्यामुळे तो रम्याला सांगतो अगं माझा मोबाईलच विसरला, मी आलो हा पटकन घेऊन. आता ती म्हणते मी येऊ का घेऊन? तो म्हणतो नको तू नको जाऊस, मी आपला घेऊन येतो. असं म्हणून तो पुन्हा केबिनकडे जातो. रम्या ही लिफ्टमधून ग्राउंड फ्लोअरवर जाते. काव्या म्हणते जाऊ देत, ही लिफ्ट कधी यायची आणि कधी मी जायची त्या बोक्यापर्यंत पोहोचायची. त्यामुळे ना मी आत्तापर्यंत कुतुब मिनारसुद्धा चढून गेले असते. या लिफ्टचा काही भरोसा नाही, मी आपली पायऱ्यात चढून जाते. दुसरीकडे आता मिस्टर महाजनी हे जीवाला म्हणतात अहो दिसतंय ना आम्हाला, तुम्ही जे सांगताय ना ते आम्हाला अगदी स्पष्टपणे दिसतंय. अहो मिसेस नंदिनी, तुमचं हे अख्खं आनंदी निवास पाहून आम्हाला सेम तशीच फिलिंग आली, जसं हे बोलत होते ना सेम तशीच. आणि हे पूर्णपणे जेन्युइन आहे. यांच्या बोलण्याने ना यावर आता शिक्कामोर्तब झालंय. मग मिसेस महाजनी म्हणतात हो ना, इतकं भरभरून इतकं प्रेमाने सांगत होते आनंद निवासबद्दल, म्हणजे आनंद निवासशी ते अगदी इमोशनली अटॅच आहेत. तेव्हा नंदिनी आता जीवाकडे पाहतच राहते. तर जीवा आता म्हणतो हो आहे ना, मी तसंच काहीसं आहे. असं म्हणून तो सारखाच नंदिनीकडे पाहत राहतो. तेव्हा मिस्टर महाजनी विचारतात तसंच काहीसं म्हणजे नक्की काय आहे? तेव्हा नंदिनी म्हणते नाही काही नाही सर, तुम्हाला अजून काही बघायचं आहे, म्हणजे अजून काही डिटेलमध्ये गोष्टी बघायच्या असेल तर तसं सांगा.
तेव्हा मिस्टर महाजनी म्हणतात, नाही नाही, अजून काही बघायचं नाही, खरेपणा तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात जाणवतो. पण तुम्ही काळजी करू नका, इथून जाण्या अगोदर आम्ही तुम्हाला आधीपेक्षा मोठ्या रकमेचा चेक तुम्हाला देऊनच जाऊ. तेव्हा सर्व स्टाफला, नंदिनीला खूप आनंद होतो. सर्वजण आता टाळ्या वाजवतात. तेव्हा नंदिनी विशेष करून खास त्यांचे आभार मानते आणि म्हणते, हे पहा, तुम्ही ना खूप काही करताय आमच्यासाठी. तुम्हाला याची म्हणजे कल्पना नसेल. आम्ही ना अगदी भरून पावलं आणि आम्ही इथे सर्वजण खुश आहोत ना, हा स्टाफ खुश आहे ना, इथे राहणारे सर्व खुश आहेत ना, ते फक्त तुमच्यासारख्या माणसांमुळे, ज्यांना गरिबांविषयी, गरजूंविषयी आपुलकी आहे आणि तेवढीच काळजीसुद्धा आहे. असं म्हणून नंदिनी सततच त्यांचे आभार मानते. त्यावेळी मिसेस महाजनी म्हणतात, कारण आनंदी राहण्याचा हक्क त्यांनासुद्धा आहेच ना. मग नंदिनी म्हणते, हो खरं आहे. तर नंदिनी म्हणते, चला ना, आम्ही तुमचा जरा पाहुणचार करणार आहोत, इथे जवळच कॅन्टीन आहे. मग आता मिसेस महाजनी म्हणतात, नाही, आम्ही कॅन्टीनमध्ये वगैरे नाही खाऊ शकत. हे ऐकतात सर्वांना प्रचंड धक्का बसतो. मग नंदिनीला सुद्धा टेन्शन येतं, आता काय करायचं नक्की. मग नंदिनी आता त्यांना समजावू लागते की आम्ही हायजीन वगैरे व्यवस्थित मेंटेन करतो, त्याची तुम्ही नका काळजी घेऊ, सगळं काही अगदी छान असतं इथे. तेव्हा मिसेस महाजनी म्हणतात, अहो तसं नाही, तुम्ही घाबरू नका, पण मला ना असा रोडवरचा चाट खाण्याची खूप इच्छा झाली आहे. असं म्हटल्याबरोबरच सर्वांच्या चेहऱ्यावर जरा का होईना आता हसू येतं. त्यावेळी मिस्टर महाजनी म्हणतात, तू सुद्धा ना. मग आता ती म्हणते, हो अहो, मला खरंच चाट खाण्याची खूप इच्छा झाली आहे. तेव्हा जीवा आता त्यांच्याकडे पाहतच राहतो. मग त्यावेळी आता नंदिनी म्हणते, अहो चाट काय सगळ्यांनाच आवडतो इथे. मग मिसेस महाजनी म्हणतात, मला तर प्रचंड आवडतो. त्यावेळी जीवासुद्धा पटकन म्हणून जातो, हो अहो, तुमचं काय घेऊन बसलात, मलासुद्धा चाट एवढा आवडतो ना की विचारू नका. तेव्हा आता नंदिनी त्याच्याकडे पाहते तर जीवा आपला गप्प राहतो. मग मिसेस महाजनी म्हणू लागतात, मला ना रोड साईड चाट खायला खूप आवडतं, पण पावसाळ्यात जरा रिस्कीच आहे ना, आणि नेक्स्ट वीकमध्ये आमची फ्लाईटसुद्धा आहे, त्यामुळे जायचं आहे आम्हाला. आता तब्येत वगैरे बिघडली तर प्रॉब्लेम नको ना, पण मला ना खूप इच्छा झाली आहे, असं ते त्यांची इच्छा व्यक्त करून दाखवतात. मग आता जीवा म्हणतो, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, तुम्हाला अगदी घरच्यासारखं स्वच्छ आणि चटपटीत चाट इथेच खायला मिळालं तर, आणि ते सुद्धा अगदी हायजेनिक. तेव्हा मिसेस महाजनी विचारतात, इथे आणि ते सुद्धा अगदी हायजेनिक चाट, पण कसं मिळणार. तेव्हा जीवा म्हणतो, मिळणार, सगळं काही इथेच मिळणार. दुसरीकडे रम्या आता खूप शायनिंग मारत असते आणि सारखी मोबाईलमध्ये पाहत असते. आपला नेकलेस वगैरे तो व्यवस्थित सेट करत असते. कधी एकदा पार्थबरोबर मी लंच करेल असं तिला होत असतं. त्याचवेळी अचानक लिफ्ट थांबते. तेव्हा रम्याचा चेहराच उतरतो. ती घाबरते आणि स्वतःशीच बोलू लागते, बापरे काय झालं असेल कळतच नाही, लिफ्ट वगैरे बंद पडली की काय, आणि मी इथे जशी अडकून पडले तर काय करायचं. असं म्हणून आता तिला भलतंच टेन्शन येतं. ती आता लिफ्टचं दार ठोठावू लागते आणि कुणी आहे का असं विचारते. त्यानंतर ती आता पार्थला फोन करणार असते, परंतु तिथे रेंजच नसते. म्हणून रम्या अजूनच घाबरते आणि म्हणते, बापरे काय करू मी, रेंजसुद्धा नाही आहे मोबाईलला. ती अगदी आता रडकुंडीलाच येते. तिला आता प्रश्न पडतो, जर मी आता इथेच अडकले आणि पार्थ जर दुसऱ्या लिफ्टने खाली गेला तर मग काय करायचं. तर दुसरीकडे पार्थ केबिनमध्ये येतो. तेवढ्यातच मिस्टर पीटरांचा फोन येतो. तेव्हा त्यांना कॉन्फरन्स कॉल आता घ्यायचा असतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो की मी माझ्या कलिगला रम्याला कॉल रिसीव करायला सांगतो, आणि असं म्हणून तो फोन ठेवतो आणि म्हणतो, या फॉरेन इन्व्हेस्टरमुळे ना लंचसुद्धा मला स्किप करावा लागतोय, काय करावं ना कळतच नाही. तेव्हा तो आता रम्याला कॉल करतो, परंतु तिचा फोनच लागत नसतो. त्यावेळी कोणीतरी आता दरवाजा ठोठावतं. त्यामुळे आता पार्थला वाटतं रम्याच रिटर्न आली की काय, म्हणून तो म्हणतो, यस रम्या ये ग, असं म्हणून तो तिला आतमध्ये यायला सांगतो आणि थोडीशी त्याची नजर मागे वळते. तर आता तिथे रम्या नसून काव्या असते. काव्या अगदी आनंदानेच तेथे त्याच्यासाठी डबा घेऊन आलेली असते. तेव्हा पार्थ हा खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहतो. मग आता पायऱ्या चढून आता काव्याला खूप घाम आलेला असतो. ती तसाच आपला ओढणीने घाम पुसते. तेव्हा पार्थ मात्र आता अगदी गालात हसतच तिच्याकडे पाहतो. त्यानंतर काव्या पार्थकडे पाहते तर पार्थ आपली लगेचच नजर दुसरीकडे करतो. काव्या
अगदी हसूनच त्याच्याकडे पाहत असते. पण पार्थ आता दुर्लक्ष करतो. नंतर पार्थ विचारतो, तुम्ही इथे? मग काव्या म्हणते, हो, मी का नसणार इथे? जर कुणाला इथे एक्सपेक्ट करत होतात का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो, ती रम्या, आमचा कॉन्फरन्स कॉल होता ना. तेव्हा ती म्हणते, अरे वा, कॉन्फरन्स कॉल वगैरे. अहो पण आता तुम्ही तो नाही घेऊ शकत, कारण लंच टाईम आहे ना. अगोदर जेवण करून घ्या. तुम्ही डबा तर सकाळी घेऊन नाही आलात. आता या, बसा बरं, जेवण करून घ्या. मग पार्थ आता तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. तेव्हा काव्या त्याचा हात पकडते आणि म्हणते, बसा हो, घ्या जेवण करून. मग आता ती आनंदानेच सांगते, अहो मी तुमच्यासाठी खास साबुदाणा खिचडी घेऊन आली आहे. तेव्हा पार्थला आठवतं, मागच्या वेळीसुद्धा काव्या साबुदाण्याची खिचडी माझ्यासाठी घेऊन आली होती. तेव्हा तर तिला अजिबातच ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता आणि आज स्वतःहून त्या खिचडी घेऊन आल्यात. मग पार्थला हे प्रसंग आठवल्यानंतर त्याला जरा वाईटच वाटतं. तेव्हा काव्या विचारते, काय हो, कुठे हरवलात तुम्ही? असं म्हणून ती त्याला भानावरच आणते. तरीही तो काही बोलत नाही. ते पाहून काव्या म्हणते, अहो बोला. तो म्हणतो, काही नाही. मग आता काव्या त्याला म्हणते, हे पहा, मी तुमच्यासाठी खिचडी आणली आहे, खा आणि कशी झाली आहे ना ते अगोदरच सांगा. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. काव्याला वाटतं की आता हा खिचडी घेईल, परंतु तो म्हणतो, नकोय मला खिचडी. ती विचारते, का बरं? तेव्हा तो म्हणतो, क्लायंटचा कॉल येणार आहे आणि मला खूप कामं आहेत. तेव्हा ती आता म्हणते, एक मिनिट हा पार्थ, कामं ही होतच राहतील. अहो मी एवढी मनापासून तुमच्यासाठी खिचडी बनवून घेऊन आली आहे. अहो खा आणि सांगा ना प्लीज कशी झाली आहे ती. अहो मला खात्री आहे तुम्हाला ही खिचडी आवडणार म्हणजे आवडणारच. अहो पार्थ, आधी पोटोबा आणि मग विठोबा, रामकृष्ण हरी, अहो घ्या खिचडी, असं म्हणून ती त्याच्यासमोर खिचडी ठेवते. तरीही पार्थ त्या खिचडीकडे पाहतच राहतो आणि तो ती घेत नाही. दुसरीकडे जीवाने आता पाणीपुरीची सर्व तयारी केलेली असते आणि मिस्टर आणि मिसेस महाजनींना तो आता भरपूर पाणीपुरी खायला घालतो. तेव्हा ते दोघेही खूप कौतुक करतात आणि खूप बेस्ट पाणीपुरी आहे, आजपर्यंत अशी पाणीपुरीसुद्धा खाल्ली नव्हती असं म्हणतात. स्वतः जीवा त्यांना प्लेट तयार करून देत असतो. सर्व स्टाफसुद्धा आता पाणीपुरी खात असतात. तर नंदिनी फक्त आणि फक्त जीवाकडे पाहत राहते, कारण तिला हे सगळं काही त्याच्याकडून अपेक्षितच नसतं, ते जीवाने आज केलेलं असतं. मग त्यानंतर तो म्हणतो, तुम्हाला सांगू, आज सकाळपासून मी या सगळ्याची तयारी करत होतो. ॲक्च्युली काय आहे ना, माझ्या मित्राची आई हे सगळं बनवते. मग मी त्याच्या घरी गेलो, आईसोबत बसून हे सगळं रेडी केलं आणि मग इथे घेऊन आलोय. मग मिसेस महाजनी म्हणतात, खरंच बाबा, तुमचं करावं तेवढं कौतुक ना कमीच आहे. तेव्हा थँक्यू सो मच असं जीवा म्हणतो. मग मिसेस महाजनी विचारतात, पण तुम्हाला कसं समजलं की माझा पाणीपुरी खायचाच मूड आहे म्हणून? तेव्हा जीवा म्हणतो, अहो पाणीपुरी अशी गोष्ट आहे ना, कधीही आणि कुणाला कधीही खाण्याचा मूड होऊ शकतो. म्हणजे एखादी का होईना टेस्ट करूया असं वाटतंच ना. आणि मी म्हटलं, तुम्ही इथे दुसरं काहीतरी खाल्लं तरी एखादी तरी पाणीपुरी खाणारच ना. आणि योगायोग बघा ना, तुम्हीच म्हणालात की तुम्हाला चाट खाण्याची इच्छा आहे म्हणून. तेव्हा मिस्टर महाजनी म्हणतात, अरे वा, म्हणजे सगळं काही जुळून आलं. तेव्हा जीवा म्हणतो, नाही ना, अजून सगळं काही जुळून नाही आलं, असं म्हणून तो नंदिनीकडे पाहतो. तेव्हा नंदिनीसुद्धा अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते. तेव्हा मिसेस महाजनी म्हणतात, अहो आमच्याप्रमाणे तर सगळं काही जुळूनच आले, द्या ना जरा झणझणीत तिखट पाणी द्या ना. तेव्हा जीवा त्यांना तिखट पाणी देतो. मिस्टर महाजनी म्हणतात, द्या द्या तिखट पाणी द्या, म्हणजे मॅडमचं दिलसुद्धा अगदी खुश होऊन जाईल. मग जीवा एकावर एक डायलॉग मारत असतो. ते पाहून आता मिसेस महाजनी म्हणतात, अरे वा, तुम्ही तर डायरेक्ट ठेल्याचीच इथे मज्जा दिली आणि ठेल्याचाच फील दिलाय. तेव्हा जीवा म्हणतो, अरे मॅडम, दिल तो इम्पॉर्टंट है, असं म्हणून तो पुन्हा नंदिनीकडे पाहतो आणि मग त्यानंतर म्हणतो, क्या है ना, अब तक हम हर्ट करते थे, अब नहीं करना चाहते. त्यानंतर मिस्टर महाजनींना जीवाचं हे कोड्यातलं बोलणंच कळत नसतं. ते विचारतात, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, हो सरजी, काही नाही काही नाही, हम तो इस लाइफ में मिठास डालना चाहते हैं. त्यानंतर तो आता सगळ्यांनाच पाणीपुरी घ्यायला सांगतो. तेव्हा नंदिनी आता हळूच जीवाकडे जाते आणि त्याला हळूच विचारते, हे काय आहे जीवा? तेव्हा जीवा म्हणतो, अगं तू तर म्हणालीस ना की एखाद्याला सुखी ठेवता आलं पाहिजे, आणि तुला सुखी ठेवण्याचा मंत्र मला तर मिळालाय. कारण काय आहे ना, तुझी माणसं खुश तर तू सुखी.
आणि म्हणून यावेळी मी तुझा नाही तर अगोदर तुझ्या माणसांचा विचार केला, कारण मगाशी मी त्यांना पाणीपुरी देत असताना तुझ्या चेहऱ्यावर जे गोड स्माईल आलं होतं ते मी पाहिलं आणि मला तेच तर हवं होतं. त्यानंतर पुन्हा मिसेस महाजनी त्या तिथे येतात आणि म्हणतात शेवपुरी तर बेस्ट आहे, परंतु पाणीपुरीला ना तोडच नाही आहे. तेव्हा जीवा अजूनच मोठ्याने म्हणतो, पाणीपुरी बनाना तर हमारे बाहे हात का खेल है, असं म्हणून तो सर्व इच्छाच पूर्ण करतो आणि अगदी गोड गोड बोलून त्यांना इम्प्रेस करून टाकतो. मग जीवा आणि नंदिनी हे दोघेही आता सर्वांना पाणीपुरी व्यवस्थित सर्व करत असतात. तेव्हा सर्वजण तेथे खूप खुश असतात. आता नंदिनीच्या तेथे असणाऱ्या सर्वच माणसांच्या चेहऱ्यावर स्टाफवर हसू आलेलं असतं. त्याचबरोबर मिस्टर आणि मिसेस महाजनीसुद्धा या पाणीपुरीमुळे आता सगळ्यांवरच इम्प्रेस झालेले असतात आणि शेवटी जीवाने नंदिनीचं मन जिंकलेलं असतं. तेव्हा नंदिनी खूप कौतुकाने जीवाकडे पाहत असते. जीवाला घाम आलेला असतो तरीही तो आपलं काम सततच सुरू ठेवतो, पण नंदिनी यावेळी त्याची काहीही मदत करत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या ही खूप फोर्स करते आणि म्हणते, बघा ना तुमच्या आवडीची खिचडी बनवली आहे, खाऊन सांगा ना कशी झाली आहे. तेवढ्यातच आता पिऊन काका तेथे येतात. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो तुमचा उपवास आहे ना काका आज, ही घ्या खिचडी, त्यांना सांगा खाऊन कशी झाली आहे ती. त्याचवेळी आता काव्याला खूप खूप वाईट वाटतं आणि तिला जबरदस्त असा धक्कासुद्धा बसतो, कारण एवढं मी प्रयत्न करून इथपर्यंत खिचडी आणली आणि पार्थने एक घाससुद्धा धड खाल्ला नाही, याचंच तिला वाईट वाटतं. ही ती हार न मानता त्याला फोर्स करत राहते, पण पार्थ म्हणतो, आता मला खिचडी आवडत नाही. तेव्हा काव्याला धक्का बसतो. तर आता इकडे मिस्टर आणि मिसेस महाजनी गेल्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, हे बघ तुझी फेवरेट पाणीपुरी फक्त तुझ्यासाठी. तेव्हा आता नंदिनीच्या मनातील दुःख ती व्यक्त करते आणि म्हणते, कधी कधी खूप आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत सोडून द्याव्या लागतात, कारण आता सोडली मी पाणीपुरी, असं म्हणून ती पाणीपुरी खाण्यासाठी नकार देते. आता जीवाला खूपच वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.